नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या भागात आपण CAA 2019 या कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता हा कायदा नक्की काय आहे, तो का मंजूर करण्यात आला, हा कायदा मंजूर करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या कायदेशीर पार्श्वभूमी तयार करण्यात आल्या, या कायद्यामध्ये असं नक्की काय आहे की ज्यामुळे प्रचंड गोंधळ माजला। केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर सुरुवातीला उत्तर पूर्व भारत जो आहे आसामसह तिथे सुद्धा ह्या कायद्याला घेऊन प्रचंड आक्रोश दिसून आला, परंतु नंतर तो शमवण्यात आला। तो कसा शमवण्यात आला, त्यानंतर या कायद्याच्या संदर्भात आक्षेप काय आहेत, या कायद्याला घेऊन सर्वोच्च न्यायालयात जे याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या याचिकाकर्त्यांचं या कायद्या संदर्भात नक्की काय काय आक्षेप आहेत, या कायद्या संदर्भामध्ये सद्यस्थितीला सर्वोच्च न्यायालयामध्ये काय परिस्थिती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बंधू आणि भगिनींनो, CAA 2019 हा कायदा काही अचानकपणे मंजूर करण्यात आलेला नाहीये। यासाठी कितीतरी पूर्वनियोजन करण्यात आलेलं आहे। कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी या कायद्याच्या अनुषंगाने अनेक कायद्यांमध्ये दुरुस्त्या देखील करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्यांना सहजासहजी दिलासा मिळेल असं वाटत नाही आणि म्हणूनच एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून या कायद्याविषयी, या कायद्याच्या तरतुदींविषयी जाणून घेणं हे आम्हा सर्व भारतीयांचं एक आद्य कर्तव्य आहे असं मी समजतो। आपल्या व्याख्यानमालेच्या आसाम आंदोलन आणि आसाम NRC या दोन स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की अवैध प्रवाशांच्या माध्यमातून कशा प्रकारे समस्या निर्माण होतात आणि त्यातून कशा प्रकारे संघर्ष उभा राहतो। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये केवळ बांगलादेशातूनच स्थलांतर झालेलं आहे का, तर अजिबात नाही। आपल्या शेजारील जवळपास सर्वच राष्ट्रांमधून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या कारणाने हे स्थलांतर झालेलं दिसून येतं। आता ह्या स्थलांतराच्या विविध कारणांमध्ये धार्मिक शोषण हेही एक प्रमुख कारण मानलं जातं। आता जे अवैध प्रवासी केवळ ह्या धार्मिक शोषणाचे बळी सातत्याने पडत असल्या कारणाने जर भारतात शरणार्थी म्हणून आलेले असतील तर अशा व्यक्तींचा विचार करून हा CAA 2019 कायदा बनवण्यात आलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे। हा कायदा बनवताना एक बेसिक पॉलिसी ठरवण्यात आलेली आहे। CAA 2019 या कायद्याच्या माध्यमातून ज्या अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे त्या प्रवाशांना 4 बेसिक अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे। यातील पहिली अट ही धर्माच्या आधारावर असून ती व्यक्ती हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी या 6 धर्मांपैकी असावी। दुसरी अट, ती व्यक्ती पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 पैकी कुठल्या तरी एका राष्ट्रातून आलेली असावी। तिसरी अट, या राष्ट्रांमध्ये त्या व्यक्तीचं धर्माच्या आधारावर शोषण होत असल्या कारणाने ती भारतामध्ये शरणार्थी म्हणून आलेली असावी। आणि चौथी अट, ती व्यक्ती 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतामध्ये आलेली असावी। या 4 बेसिक अटींची पूर्तता करणाऱ्या अवैध प्रवाशांना ह्या CAA 2019च्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात सरकारची योजना आहे, परंतु ही बाब वाटते तितकी सोपी नाही। यात बऱ्याचशा कायदेशीर अडचणी होत्या आणि म्हणूनच हा CAA कायदा बनवण्याची प्रक्रिया चालू असतानाच बऱ्याचशा कायद्यांमध्ये या CAA ला अनुकूल ठरतील अशा दुरुस्त्या करण्यात आल्या। जसं की आपल्या इथे पासपोर्ट ऍक्ट 1920 नावाचा एक कायदा आहे। या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती ही अवैध प्रवासी असल्याचे जर सिद्ध झाले तर तिला 5 वर्षाची शिक्षा या कायद्यानुसार देण्यात येते। आता 2015 मध्ये या कायद्यात बदल करून असं नमूद करण्यात आलं की जर या 4 बेसिक अटींची पूर्तता करणारी व्यक्ती ही अवैध प्रवासी म्हणून जरी सिद्ध झाली तरी तिला या कायद्यातून सूट देण्यात येईल, म्हणजे तिच्यावर हा कायदा लागू होणार नाही। पुढे जुलै 2016 मध्ये फॉरेनर्स ऍक्ट 1946 या कायद्यामध्ये देखील अशाच प्रकारची दुरुस्ती करण्यात आली। म्हणजेच काय, तर हा कायदा देखील या 4 बेसिक अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना लागू होणार नाही असं या दुरुस्तीद्वारे घोषित करण्यात आलं। आता एकच महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहिलेला होता आणि तो म्हणजे या 4 बेसिक अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व कसं दिलं जाईल। कारण 2003 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी घटना दुरुस्ती करून आपण सर्व प्रकारच्या अवैध प्रवाशांना कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिकत्व मिळणार नाही याची तरतूद केलेली होती। म्हणजेच या अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे जवळपास सर्वच दरवाजे आपण बंद करून टाकलेले होते। ही सर्व माहिती आपण आपल्या व्याख्यानमालेच्या अनुच्छेद 11 या व्हिडिओच्या माध्यमातून विस्ताराने बघितलेली आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या बंधू आणि भगिनींनो, जरीही ही लोक ह्या 4 बेसिक अटी पूर्ण करत असले तरीही
होते तर ते अवैध प्रवासीच. आणि जर का आपण 2003 मध्येच सर्व प्रकारच्या अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे सर्वच दरवाजे जर बंद करून टाकले असतील तर मग या लोकांसाठी हे दरवाजे उघडायचे तरी कसे? हे बंद दरवाजे जर कायदेशीर मार्गाने उघडायचे असतील तर पुन्हा एकदा ह्या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये घटना दुरुस्ती करणे हे क्रमप्राप्त झालेलं होतं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की संसदेला हा निश्चितच अधिकार आहे की जर तिने एखादा कायदा मंजूर केला असेल किंवा त्यात काही दुरुस्ती केली असेल तर तो कायदा किंवा ती दुरुस्ती संसद रद्द पण करू शकते किंवा त्यात आणखीन दुरुस्ती करू शकते. ह्या अधिकाराचा वापर करूनच सरकारने 2016 मध्ये या 4 बेसिक अटींची पूर्तता करणाऱ्या अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिटिझनशिप अमेंडमेंट बिल 2016 मध्ये संसदेमध्ये मांडण्यात आलं. संसदेच्या लोकसभा या सभागृहामध्ये हे बिल सर्वप्रथम मांडण्यात आलं. एक बाब महत्त्वाची लक्षात घ्या की कोणताही कायदा थेट डायरेक्टली बनत नाही. यासाठी त्याला संसदेच्या कुठल्या तरी एका सभागृहामध्ये सर्वप्रथम मांडलं जातं. या दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभामध्ये ते मंजूर करून घेण्यात येतं आणि नंतर त्यावर जेव्हा राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते त्याच वेळेला या बिलाचं म्हणजेच विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. आता एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की सरकारने जेव्हा पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्ट यांच्या नियमांमध्ये बदल केले तेव्हा ते फारसे काही लोकांना समजले नाहीत किंवा खूप कमी लोकांना या संदर्भामध्ये माहिती झालेली होती. त्यामुळे त्या संदर्भात फारसा गोंधळी झालेला दिसून आला नाही. परंतु जसंही भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल करण्यासाठी हे 2016 मध्ये जे विधेयक मांडण्यात आलं CAB हे मात्र जसंही लोकांना कळलं त्या विरोधामध्ये प्रचंड गोंधळ माजायला सुरुवात झाली. आता या CAB 2016 मध्ये अशा नेमक्या कोणत्या तरतुदी होत्या की त्या विरोधामध्ये आवाज उठवायला संपूर्ण देशामध्ये सुरुवात झाली ते आता आपण थोडक्यात पाहूया. यातील पहिलीच आणि महत्त्वाची तरतूद ही भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये अवैध प्रवासी या शब्दाला घेऊन जी व्याख्या करण्यात आलेली आहे तिच्याशी संबंधित होती. 4 बेसिक अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना या अवैध प्रवासी व्याख्यातून वगळण्यात आलेलं होतं. म्हणजेच काय तर आपणास आठवत असेल 6 धर्म 3 देश धार्मिक शोषण आणि 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले या 4 बेसिक अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्ती अवैध प्रवासी ठरवल्या जाणार नाही अशी पहिलीच तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि दुसरी महत्त्वाची तरतूद या बिलामध्ये अशी होती की ह्या 4 बेसिक अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना रजिस्ट्रेशन किंवा नॅचरलायझेशन म्हणजेच नोंदणी किंवा देशीयकरणाच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. आता ह्या रजिस्ट्रेशन किंवा नॅचरलायझेशनच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व नक्की कसं दिलं जातं याविषयी आपण आपल्या व्याख्यानमालेच्या अनुच्छेद 11 ह्या व्हिडिओमध्ये विस्ताराने बघितलेलं आहे. ज्या जाणकारांना या संदर्भात अधिकची माहिती हवी असेल त्यांनी आवर्जून ह्या व्हिडिओला भेट द्यावी. आता जसंही ह्या तरतुदींसह हे बिल संसदेत मांडण्यात आलं त्यावर मोठा गोंधळ सुरू झाला. कारण या बिलामध्ये स्पष्टपणे 6 धर्मांचा उल्लेख करण्यात आलेला होता. यावरून स्पष्टपणे असं दिसून येत होतं की या 6 धर्मांव्यतिरिक्त इतर धर्मियांना खास करून मुस्लिमांना यहुद्यांना यातून वगळण्यात आलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये खास करून मुस्लिम धर्मियांमध्ये या बिलाविरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि हा असंतोष केवळ मुस्लिम धर्मियांमध्येच नव्हे तर आसामसह संपूर्ण उत्तर पूर्व भारतात देखील उसळला. आसामसह संपूर्ण उत्तर पूर्व भारत या विधेयकाच्या विरोधात पेटून का उठलं याचं नक्की कारण काय होतं हे आता आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बंधू आणि भगिनींनो, आपल्या व्याख्यानमालेच्या आसाम आंदोलन आणि आसाम करार या 2 स्वतंत्र व्हिडिओमधून आपण आसाममध्ये कशा पद्धतीने स्थलांतर झालं त्यामुळे तेथे राजकीय आणि सांस्कृतिक जी काही समस्या आहे ती कशा प्रकारे उभी राहिली, त्यातून संघर्ष कसा उभा राहिला, त्याचे परिणाम नक्की काय झाले आणि त्यातूनच या आसाम आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी जो आसाम करार झाला त्यात नक्की काय तरतुदी होत्या या संदर्भामध्ये विस्ताराने माहिती जाणून घेतलेली आहे. जाणकारांनी अधिक माहितीसाठी आवर्जून हे दोन्ही व्हिडिओ बघावेत. आता ह्या आसाम करारात ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या त्यांची अद्यापही पूर्तता झालेली नव्हती. त्यातल्या त्यात खास करून अवैध प्रवाशांना घेऊन जी तरतूद ह्या आसाम करारामध्ये होती की ज्यानुसार 25 मार्च 1971 नंतर आसाममध्ये आलेल्या अवैध प्रवाशांना ओळखून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची जी तरतूद करण्यात आलेली होती तिच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापही झालेली नव्हती. आता या CAB 2016 या बिलामध्ये नेमकी काय तरतूद होती हे लक्षात घ्या. या बिलामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी हे 3 देश हे 6 धर्म यातील जेवढेही लोक भारतामध्ये आलेले असतील त्या सगळ्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येणार होतं.
आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होऊन हा कायदा संपूर्ण भारतासाठी लागू होणार होता। याचाच स्पष्टपणे अर्थ असा होता की आसामसह संपूर्ण उत्तर पूर्व भारतामध्ये 31 डिसेंबर 2014 पूर्वी मुस्लिम धर्मीय वगळता अन्य जे 6 धर्मीय बांगलादेशातून आलेले अवैध प्रवासी आहेत या सर्वांना आता या कायद्याच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व दिलं जाणार होतं, म्हणजेच ते आता ह्या देशाचे अधिकृत भारतीय नागरिक होणार होते। आता ह्या आसाम आंदोलनासंदर्भामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की हे आंदोलन केवळ बांगलादेशातील मुस्लिमांनाच आसाममधून बाहेर घालवण्यासाठी झालेलं होतं का, तर अजिबात नाही। हे आंदोलन सर्वच बांगलादेशीयांना, मग ते कोणत्याही धर्माचे असो, आसाममधून बाहेर काढण्यासाठी झालेलं होतं। हिंदू मुस्लिम असा धार्मिक रंग ह्या आंदोलनाला नव्हताच मुळी। हे आंदोलन परकीयांमुळे आपल्या उद्ध्वस्त होणाऱ्या संस्कृतीला वाचवण्यासाठी होतं, तिथं बिघडलेल्या राजकीय संतुलनाला परत संतुलित करण्यासाठी होतं। धार्मिक रंग त्याला नंतर हळूहळू देण्याचा प्रयत्न झाला, परंतु तरीही आसामी आणि उत्तर पूर्व भारतातील जनतेच्या डोळ्यांसमोर आपली मूळ संस्कृतीची जपवणूक आणि बिघडणारे राजकीय संतुलन हेच मुद्दे महत्त्वाचे डोळ्यांसमोर होते। आणि म्हणूनच CAB 2016च्या माध्यमातून एक प्रकारे आसाम करारामध्ये आम्हाला जे वचन देण्यात आलेलं होतं त्या वचनांची ही प्रतारणा असल्याचे आसामी जनतेला वाटू लागले। आम्ही तर आमच्या येथे असलेल्या सर्वच अवैध प्रवाशांना घालवण्यासाठी प्रयत्न करतोय, मग येथे धार्मिक बाब कुठून आली? आणि म्हणूनच जसंही हे CAB 2016 विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं त्याचे पडसाद संपूर्ण उत्तर पूर्व भारतामध्ये उमटायला सुरुवात झाली। लोकसभेत चर्चेदरम्यान जेव्हा ह्या बिलाच्या संदर्भामध्ये सहमती होऊ शकली नाही तेव्हा ह्या बिलाला विचार विनिमय करण्यासाठी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी म्हणजे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले। आता ही संयुक्त संसदीय समिती म्हणजे नक्की काय, तर संसदेमध्ये विविध राजकीय पक्षांचे जे सदस्य असतात त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये सदस्य संख्या घेऊन एक सर्वपक्षीय कमिटी तयार केली जाते। यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात। आता या संयुक्त समितीमध्ये ह्या बिलाला घेऊन बरीच चर्चा झाली, परंतु या समितीचे बहुसंख्य सदस्य सत्ताधारी पक्षाचे असल्या कारणाने सरकारने जे मुद्दे ह्या बिलामध्ये मांडलेले होते ते सर्वसाधारणपणे शेवटपर्यंत तसेच राहिले। 7 जानेवारी 2019 मध्ये या संयुक्त समितीने आपला अहवाल संसदेमध्ये सादर केला। आता हा अहवाल कुठल्याही बदलाविना जशाच्या तसा, म्हणजे अगदी 2016ला हे बिल जसं होतं, ज्या मुद्द्यांचं होतं तशाच्या तसा तो संसदेमध्ये मांडण्यात आला। आता जसंही 7 जानेवारी 2019ला हा अहवाल संसदेमध्ये मांडण्यात आला त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 जानेवारी 2019ला हे बिल तात्काळ लोकसभेमध्ये मांडण्यात आले आणि त्याच दिवशी मंजूर करून घेण्यात आले। लोकसभेत हे बिल मंजूर करून घेतल्यानंतर नियमानुसार राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यासाठी ते राज्यसभेकडे पाठवण्यात आले, परंतु राज्यसभेत मंजूर होण्या अगोदरच लोकसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 107 नुसार हे बिल अगोदर लोकसभेत मांडलेले असल्या कारणाने लोकसभा भंगाच्या सोबतच हे बिल देखील रद्द झाले। आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 107 नुसार जर एखादं विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडण्यात आलेलं असेल आणि ते विधेयक राज्यसभेत मंजूर होण्या अगोदर जर लोकसभेचा कार्यकाळ संपून ती भंग झाली तर ते विधेयक अगोदर लोकसभेत मांडण्यात आलेले असल्यामुळे लोकसभेच्या भंगासोबतच आपोआप ते विधेयक देखील रद्द होते। याच नियमाप्रमाणे 2019 मध्ये लोकसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे हे CAB 2016 हे विधेयक देखील आपोआप रद्द झाले। 2019च्या निवडणुकीनंतर विद्यमान सरकार अधिक मजबूतीने पुन्हा जेव्हा सत्तारूढ झाले तेव्हा या बिलावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या लोकसभेमध्ये नव्याने हे बिल पुन्हा मांडण्यात आले। आता ह्यावेळेला याचं नाव CAB 2019 असे होते। आता मात्र ह्या नव्याने मांडण्यात आलेल्या बिलामध्ये काही बदल देखील करण्यात आलेले होते। ह्या बिलाच्या माध्यमातून ज्या अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली होती त्या संदर्भात जी बेसिक पॉलिसी 2016 मध्ये ठरवण्यात आलेली होती ती मात्र जशीच्या तशी होती। बेसिक पॉलिसी म्हणजे तेच 6 धर्म 3 देश 2014च्या अगोदर वगैरे वगैरे हे मुद्दे हे तरतुदी जशाच्या तशा होत्या, परंतु या व्यतिरिक्त आणखीन 2 ते 3 बदल यामध्ये करण्यात आलेले होते। यातील पहिला बदल असा होता की ह्या CAB 2019 नुसार ज्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळणार होते त्यांना ते नागरिकत्व त्या व्यक्ती ज्या दिवसापासून भारतात आलेले आहेत त्या दिवसापासून मिळणार होतं। दुसरा बदल हा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये भारतातील वास्तव्यासंदर्भात जो कालावधी आहे त्याच्याशी संबंधित होता। म्हणजेच काय, भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये नॅचरलायझेशनच्या माध्यमातून जे कलम 6 द्वारे भारतीय नागरिकत्व दिलं जातं त्यासाठी भारतामध्ये एकूण 12 वर्ष राहण्याची अट आहे, तर ती अट शिथिल करून या व्यक्तींसाठी ती 6 वर्ष करण्यात आली। या कायद्यातला तिसरा बदल म्हणजे या कायद्यामध्ये एक नव्याने तरतूद करण्यात आलेली होती। त्यानुसार या कायद्याच्या अनुषंगाने ज्या ज्या व्यक्तींना आता भारतीय नागरिकत्व दिलं जाणार होतं त्या व्यक्तींवरती जर का भारतीय नागरिकत्वाला घेऊन किंवा भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या अनुषंगाने नागरिकत्वाशी संबंधित जर काही केसेस असतील तर ह्या सर्व केसेस या व्यक्तींवरच्या आता रद्द केल्या जाणार होत्या।
चौथा आणि सर्वात महत्त्वाचा जो बदल या CAB 2019 मध्ये करण्यात आलेला होता तो होता उत्तर पूर्व भारताशी संबंधित. उत्तर पूर्व भारतातील जनतेचं समाधान या बदलाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. या बदलाच्या माध्यमामुळेच CAB 2016ला जो विरोध तेव्हा उत्तर पूर्व भारतातील जनतेचा झाला होता तो मात्र काही किरकोळ अपवाद वगळता या CAB 2019च्या वेळेला झालेला दिसून आलेला नाही. आता ह्या नवीन विधेयकामध्ये उत्तर पूर्व भारताशी संबंधित नेमकी काय तरतूद करण्यात आलेली होती हे थोडक्यात पाहूया. ह्या CAB 2019 या विधेयकामध्ये स्पष्टपणे अशी तरतूद करण्यात आलेली होती की आपल्या देशातील ज्या ज्या क्षेत्रांवरती 6वी अनुसूची लागू आहे आणि त्यासोबतच ILP कायदा ज्या ज्या क्षेत्रांवरती लागू आहे अशा सर्व क्षेत्रांवरती या विधेयकातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही. आता आपल्या राज्यघटनेमध्ये असलेली ही 6वी अनुसूची नक्की काय आहे आणि ती ज्या राज्य क्षेत्रांवरती लागू असते तिथे नेमके त्यांना कोणते विशेष अधिकार मिळतात या संदर्भामध्ये आपण आपल्या व्याख्यानमालेच्या अनुसूची ह्या व्हिडिओमध्ये विस्ताराने चर्चा केलेली आहे. जाणकारांनी अवश्य हा व्हिडिओ बघावा. परंतु येथे संदर्भ लक्षात यावा म्हणून थोडक्यात सांगतो की ही जी 6वी अनुसूची आहे ती अनुसूचित जातीच्या क्षेत्रांसाठी विशेष तरतुदींविषयी भाष्य करते. भारताच्या ज्या ज्या क्षेत्रांवरती ही 6वी अनुसूची लागू करण्यात आलेली आहे त्या त्या क्षेत्रांचं त्यांचं स्वतःची अशी एक शासकीय यंत्रणा असते. त्या क्षेत्रांमध्ये केंद्राचे राज्याचे असे कोणतेही कायदे त्यांच्या मर्जीशिवाय लागू होऊ शकत नाही. उत्तर पूर्व भारतातील बऱ्याचशा राज्यांमधील बऱ्याचशा क्षेत्रांवरती ही 6वी अनुसूची लागू आहे. आता ह्या 6व्या अनुसूचीनंतर ILP नक्की काय प्रकार आहे तो थोडक्यात पाहूया. सततच्या स्थलांतरामुळे भारताच्या उत्तर पूर्व भागाच्या जनजाती क्षेत्रांमध्ये अनेक समस्या निर्माण होत होत्या आणि म्हणूनच 1873 मध्ये इंग्रज सरकारने बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ऍक्ट नावाचा एक कायदा तयार केला आणि या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की जर कोणाला या भागामध्ये जायचं असेल ह्या जनजाती क्षेत्रात जायचं असेल तर तिथं जाण्यासाठी त्यांना तिथल्या स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल. यालाच इनर लाईन परमिट म्हणजेच ILP असं म्हटलं जातं. इंग्रज गेल्यानंतरही ही व्यवस्था अशीच राहिली. म्हणजेच काय की आजही जर आपल्याला आपल्याच देशातल्या या भागांमध्ये जर का जायचं असेल अगदी फिरायला जरी जायचं असेल तरीही आपल्याला तेथील स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. आता ह्या ILP क्षेत्रामध्ये आपल्या देशातील अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरम या 3 राज्यांचा समावेश होतो. आता ह्या उत्तर पूर्व भारतातील मणिपूर हे राज्य होतं की ते ना 6व्या अनुसूचीत येत होतं नाही तिथे ILP क्षेत्र म्हणून ते घोषित झालेलं होतं आणि म्हणूनच ज्या दिवशी हे CAB 2019 कायदा मंजूर करण्यात आला त्याच दिवशी एक अधिसूचना काढून सरकारने मणिपूर या राज्याचा समावेश ILP क्षेत्रामध्ये केला. आता राहिला प्रश्न आसामचा, तर आसामच्या जवळपास 30% राज्य क्षेत्रावरती 6वी अनुसूची लागू आहे. त्यामुळे अद्यापही आसामच्या 70% भागावरील जनता या CAA 2019 या कायद्यावरती नाराज आहे. आसामचा हा 70% भाग जर सोडला तर जवळपास उत्तर पूर्व भारतातील सर्वच राज्य क्षेत्रांवरती हा कायदा लागू होणार नसल्याचे या तरतुदीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे. या सर्व बदलांसह हे विधेयक 10 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेमध्ये मांडण्यात आलं आणि त्याच दिवशी ते मंजूर करून घेण्यात आलं. त्यानंतर लागोलाग लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2019 रोजी हे विधेयक राज्यसभेमध्ये पाठवण्यात आलं आणि तेथे सुद्धा ते त्याच दिवशी मंजूर करून घेण्यात आलं. राष्ट्रपतींनी देखील या विधेयकाला तात्काळ मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये झालं. त्यानंतर लगेचच केंद्रीय गृह मंत्रालयाने राजपत्रामध्ये त्याची एक अधिसूचना जारी करून त्यात हा कायदा 10 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट देखील करून टाकले. याचाच स्पष्टपणे आपण अर्थ असा काढू शकतो की सध्या हा कायदा लागू झालेला आहे. पण एका अर्थी अद्यापही हा कायदा लागू झालेला नाही असेही आपण म्हणू शकतो. कारण कोणताही कायदा जर लागू व्हायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब अशी असते की त्या कायद्याचे नियम स्पष्ट असावे लागतात. कोणत्याही कायद्याच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की आपल्या इथे जेव्हा कोणताही कायदा मंजूर केला जातो तेव्हा त्या कायद्याच्या शेवटी एक बाब नमूद केली जाते आणि त्यात स्पष्ट केलं जातं की ह्या कायद्याच्या अनुषंगाने नियम बनवण्याचे सर्व अधिकार हे सरकारकडे असतील. ह्या नियमानुसार CAA 2019 या कायद्याचे नियम बनवण्याचे सर्व अधिकार हे आपल्या सरकारच्या गृह मंत्रालयाकडे आहे. कारण नागरिकता हा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. कोणताही कायदा लागू झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पुढील 6 महिन्यामध्ये त्या संदर्भातले नियम बनवून ते जाहीर करावं असं शासनाकडून अपेक्षित असतं. याचाच स्पष्टपणे अर्थ असा आहे की जर हा कायदा 10 जानेवारी 2020 पासून लागू झालेला आहे तर सर्वसाधारणपणे 10 जुलै 2020 पर्यंत याचे नियम बनवून ते जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही हे नियम बनवण्यात आलेले नाहीत आणि जर बनवण्यात आले असतील तर ते जाहीर करण्यात आलेले नाहीत. बंधू आणि भगिनींनो एक लक्षात घ्या की जोपर्यंत हे नियम बनवून जाहीर करण्यात येत नाहीत तोपर्यंत या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकत नाही.
आता ह्या CAA 2019 कायद्यासंदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकेल का? न्यायिक पुनर्विलोकनाचा सामना हा कायदा करू शकेल का? हे प्रश्न देखील कित्येकांच्या उत्सुकतेचे विषय आहेत। जसा हा कायदा पास होऊन तो सरकारच्या गॅझेटमधून प्रसिद्ध झाला त्याच वेळेला कितीतरी याचिका या कायद्याविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या। यातल्या बहुतांश याचिकांमध्ये या कायद्यासंदर्भामध्ये प्रमुख आरोप असा आहे की हा कायदा आपल्या काही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो। आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 13 मध्ये स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलेलं आहे की संसदेद्वारे जर आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा एखादा कायदा किंवा एखादी घटना दुरुस्ती करण्यात आली तर न्यायिक पुनर्विलोकनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय ती रद्द करू शकते। हा अनुच्छेद 13 या कायद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळेच याच आधारावरती कितीतरी केसेस या कायद्याविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत। जवळपास 125च्या आसपास केसेस या कायद्याविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत। या सर्व केसेसवर विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांचं एक खंडपीठ तयार करण्यात आलं होतं। या खंडपीठाने या सर्वच केसेसची सुनावणी एकत्रच करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जवळपास सर्वच याचिकाकर्त्यांची मागणी अशी होती की सर्वप्रथम या कायद्यावरती स्टे लावण्यात यावा, परंतु यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत सरकारी पक्षाची भूमिका आमच्या समोर स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला या कायद्यावर स्टे लावता येणार नाही। मार्च 2019च्या आसपास या संदर्भामध्ये सुनावणी होणार होती, परंतु याच दरम्यान कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केल्यामुळे या संदर्भामध्ये कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही। परंतु तरीही सर्वोच्च न्यायालयाने यावर आपले मत व्यक्त करताना स्पष्ट केले की या केसची सुनावणी ही संविधानिक घटनापीठाच्या माध्यमातून केली जाईल। परंतु त्यावेळी या विषयासंदर्भामध्ये संविधानिक घटनापीठ स्थापन करण्यासाठी पर्याप्त न्यायाधीश उपलब्ध नव्हते, कारण अगोदरच वेगवेगळ्या विषयांसाठी बनवण्यात आलेल्या संविधानिक घटनापीठामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कितीतरी न्यायाधीश व्यस्त होते। आणि म्हणूनच या केसची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा शबरीमाला ह्या केससाठी निर्माण करण्यात आलेल्या संविधानिक घटनापीठातून ह्या केसचा निर्णय लागल्यानंतर जे न्यायाधीश फ्री होतील त्यांची मिळून एक संविधानिक घटनापीठ बनवण्यात येईल आणि त्यात या विषयासंदर्भामध्ये विचार केला जाईल। आता ह्या CAA कायद्याविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आधारावर झालेल्या आहेत, त्यात नेमके कोणते आक्षेप घेण्यात आलेले आहेत हे थोडक्यात पाहूया। याचिकाकर्त्यांचे या कायद्यावर प्रमुख 3 आक्षेप आहेत। त्यातला पहिला आक्षेप हा आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 14शी संबंधित आहे। आता हा आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 14 नक्की काय आहे तर यात स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलेलं आहे की कायद्यासमोर सर्व समान असतील तसेच सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल। म्हणजेच काय तर हा अनुच्छेद 14 भारतातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देतो। समानतेचा अधिकार हा आम्हा सर्व भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे। याचाच स्पष्टपणे अर्थ असा होतो की शासन संस्था कोणत्याही 2 व्यक्तीमध्ये कोणत्याही आधारावरती भेदभाव करू शकत नाही आणि मग जर का शासन संस्था कोणत्याही 2 व्यक्तीमध्ये कोणत्याच आधारावर भेदभाव करू शकणार नसेल तर मग या कायद्यामध्ये उघडपणे धर्माच्या आधारावरती भेदभाव करण्यात आलेला आहे। कारण या कायद्यामध्ये स्पष्टपणे 6 धर्मियांचा उल्लेख करण्यात आलेला असून यांमधून मुस्लिम, यहुदी यांसारख्या धर्मियांना वगळण्यात आलेले आहे आणि हे उघडपणे आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 14चे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे। ह्या कायद्याला घेऊन असलेला दुसरा आक्षेप हा भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग असलेल्या धर्मनिरपेक्षता या संकल्पनेला घेऊन आहे। केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या केसचा निर्णय देताना 1973 मध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत चौकटीचा सिद्धांत मांडला आणि स्पष्ट केले की कोणीही संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावू शकत नाही। धर्मनिरपेक्षता ही संकल्पना आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीचा एक भाग आहे। आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये देखील हा शब्द वापरण्यात आलेला आहे। तसं बघितलं तर आपल्या राज्यघटनेतील एखाद दुसरा अपवाद वगळता हा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नसला तरीही आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 14, 15, 16, 17, 19, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 या सर्व अनुच्छेदांमध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदींच्या बाबतीत शासन संस्था कोणत्याही आधारावरती म्हणजे अगदी धर्माच्या आधारावर देखील कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव करणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेले आहे। याचाच अर्थ असा होतो की या सर्व अनुच्छेदांच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता हे तत्व स्पष्टपणे दिसून येतं। आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्याही धर्माला उच्च किंवा कनिष्ठ असे कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही। सर्व धर्मांना, सर्व धर्मीयांना समान मानण्यात आलेला आहे आणि म्हणूनच धर्मनिरपेक्षता हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा एक भाग आहे आणि अशा राज्यघटनेच्या चौकटीला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही, अगदी शासन संस्थेला देखील नाही। आता ह्या आधारावर याचिकाकर्त्यांचा CAA ह्या कायद्यावर आक्षेप असा आहे, ह्या कायद्यात धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यात आल्यामुळे भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग असलेल्या धर्मनिरपेक्षता या तत्वाला धक्का लागतो।
आता ह्या कायद्याला घेऊन याचिकाकर्त्यांचा तिसरा आक्षेप असा आहे की ह्या कायद्यात पुरेशी सर्वसमावेशकता नाही, यालाच इंग्रजीमध्ये अंडर इन्क्लुझिव्हिटी असं म्हटलं जातं। या बाबतीत याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की जर आपल्याला भारतीय नागरिकताच द्यायची होती तर मग आपण फक्त हे 3च देश का निवडले, इतर शेजारी राष्ट्रांचा यात समावेश का नाही? या संदर्भामध्ये याचिकाकर्त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की शोषणाचा आधार ठरवताना धार्मिक शोषण हाच एकमेव आधार का ठरवला? शोषण तर लैंगिक, वांशिक, जातीय, वैचारिक किंवा अन्य इतर कारणाने देखील होऊ शकतं। या संदर्भामध्ये याचिकाकर्त्यांचा तिसरा प्रश्न असा आहे की आपण हे 6 धर्मच का निवडले? यासोबत यहुदी, मुस्लिम किंवा मुस्लिम अंतर्गत जे असे अल्पसंख्याक आहेत की ज्यांना मुस्लिमच मानत नाही, उदाहरणार्थ अहमदिया, हजारा, शिया, यांना का नाही निवडलं? आणि या बाबतीत चौथा प्रश्न असा आहे की तुम्ही 31 डिसेंबर 2014 हीच तारीख का निवडली? ही तारीख निवडण्यामागे नेमका आधार काय आहे? अशा प्रकारचे हे विविध आक्षेप सर्वोच्च न्यायालयामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये याचिकाकर्त्यांनी घेतलेले आहेत। आता सरकार या सर्व आक्षेपांचे खंडन करून सर्वोच्च न्यायालयाचे कशा प्रकारे समाधान करेल हे बघणे आपल्या सर्वांसाठीच एक उत्सुकतेचा विषय आहे। आता हा कायदा कोर्टात टेकेल की नाही हे सर्वस्वी सरकार ज्या पद्धतीने आपली बाजू, आपली भूमिका कोर्टासमोर स्पष्ट करेल त्यावर अवलंबून आहे। आता या CAA 2019 कायद्यातील तरतुदींवर नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा कायदा आपल्या देशातील कोणत्याही व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व हिरावून घेत नाही, तर या कायद्यात नमूद करण्यात आलेल्या 4 बेसिक अटींची पूर्तता करणाऱ्या अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात भाष्य करतं। तरीही या कायद्याला घेऊन आपल्या येथे मोठ्या प्रमाणावरती संघर्ष का झाला? NRC, NPR याच्याशी या कायद्याचा काही संबंध आहे का? हे NRC, NPR या संकल्पना नक्की काय आहेत? NRC, NPR आणि ह्या CAA मध्ये काही परस्पर संबंध आहे का? आणि ह्या परस्पर संबंधाच्याच कारणावरून या कायद्याला विरोध होतोय का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या व्याख्यानमालेच्या पुढील व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास एवढेच, धन्यवाद।